आर्टिफिशियल मॉम. लेखक अमोल कपोले. भाग 8. रॉबर्ट मोहनच्या घराच्या दरवाजात उभा होता. समोर सुलू होती. ए, तुझा बाप कुठे आहे? रॉबर्टने विचारलं. माहीत नाही, सुलू म्हणाली. रॉबर्ट पुढे आला. त्याने हात वर करून सिलिंगमधली खाच दाबली. त्याबरोबर माळ्याचा दरवाजा ओपन झाला. मोहन तिला घेऊन गेला, सुलू म्हणाली. रॉबर्टने चमकून तिच्याकडे पाहिलं. कुठे घेऊन गेला? माहीत नाही, तो तिला मारणार आहे. रॉबर्ट तिच्या जवळ आला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, अरे नाही. मग तू मारणार आहेस? सुलूने विचारलं. तू घरातच थांब, असं म्हणून दरवाजा उघडून रॉबर्ट बाहेर पडला. त्याने बाईक स्टार्ट केली आणि सुसाट सोडली. रॉबर्ट पास झाला आणि त्यानंतर क्षणात भंगार जीपमधून चंदनशिवची बाईक बाहेर आली. त्याने रॉबर्टच्या पाठीमागे आपली बाईक दामटवली. लेनिनच्या पाठोपाठ अंगद रूममध्ये आला. वेअर इज शी? त्याने लेनिनला विचारलं. ऑन द वे. अंगदने सीसीटीव्ही स्क्रीनवर नजर टाकली. चांगलाच पसारा आहे की तुझा. एवढा पसारा चालवायला फंडिंग कुठून येतं? आय हॅव माय रिसोर्सेस. ऑफकोर्स ऑफकोर्स. देअर ही इज. लेनिनने सीसीटीव्ही स्क्रीनकडे इशारा केला. वेअरहाऊसचा दरवाजा लोटून मोहन आत आलेला दिसत होता. त्याच्या खांद्यावर शलाका होती. देअर शी इज. अंगदची नजर शलाकावर होती. स्टे हिअर, लेनिन म्हणाला आणि त्याने अंगदला पलीकडच्या छोट्या रूममध्ये जाण्याची खूण केली. अंगद त्या रूममध्ये शिरला. त्याने दरवाजा बंद केला. लेनिन रूममधून बाहेर आला. मोहन जिन्याकडे येत होता. मोहन, ब्रिंग हर अप, लेनिन म्हणाला. मोहन जिना चढून वर आला. कम कम. लेनिन रूमकडे गेला. मोहन त्याच्या मागे होता. Sample complete. Ready to continue?